किती दिवसाचे अंडे घ्यावे लागतात, अंडे ठेवल्यानंतर किती दिवसांनी पिल्लं उभायला चालू होतात आणि लाईट गेल्यानंतर किती तास इन्क्युबेटर चालू शकतो, दुसऱ्या अंडी कुठली काढू शकतो का आपण? नमस्कार शेतकरी बंधू, मी कोंडापुरी गावामध्ये राहतो. हे आमचं गाव पडतं शिरूर तालुक्यामध्ये आणि माझं नाव आहे श्याम आत्माराम माडसोळ आणि मी राहण्याकरता आमच्या खंडोबा वस्तीवरती राहतो कोंडापुरीमध्ये. बरं, तर अजून एक असं की बाबा ही मशीनची माहिती तुम्हाला कुठून मिळाली, कशी मिळाली? हां, मी मशीनची माहिती आपल्या इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पाहिला होता सरांचा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही त्यांच्या प्लांटला बारामतीला जाऊन भेट दिली होती आणि त्यांच्याशी डिस्कस करून मग हे मशीन मागवण्याचं आम्ही ठरवलं. हा व्यवसाय तुम्ही आधी केलेला आहात की आता नवीन हा व्यवसाय सुरू करताय? हा व्यवसाय नवीनच करतोय. मला याच्यामधली बऱ्यापैकी माहिती नाही आहे, थोडीफार माहिती आहे. बरं. आणि त्या पद्धतीनं आम्ही नवीन मार्गदर्शन घेऊन कुठं काय करून आम्ही हा व्यवसाय चालू करण्याच्या प्रयत्नामध्ये होतो. बरं, आता तुम्ही कधी कोंबडी बसवलेली आहे का, याचा काही अनुभव आहे का? याच्या अगोदर आम्ही कधी कोंबडी बसवलेली नाहीये आणि सुरुवातच आहे आमची. नवीन जरी असला तर हे एवढं सोपं आहे करण्यासाठी की याच्यात पूर्णतः ऑटोमॅटिक इन्क्युबेटर आहे. हे इन्क्युबेटर जे आहे याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्वतः मॅन्युअली काही करायची सहसा गरज पडत नाही. याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर ऑटोमॅटिक मिळतं, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक मिळतं, जे अंड फिरण्याचं फंक्शन म्हणजे ऑटोमॅटिक अंडी देखील ऑटोमॅटिक फिरतात. त्याचबरोबर ह्युमिडिटी, ऑटो टर्निंग, ओव्हर हिटिंग आणि सगळे काही फंक्शन याच्यात ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला इथे मॅन्युअली फक्त पाणी रिफिल करण्याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज पडत नाही. की आपण ह्या मशीनमध्ये अंडी घेण्याकरता म्हणजे किती दिवसाचे अंडे घ्यावे लागतात, कशी अंडी वापरायची, याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला तुम्ही. अंडी आपल्याला ताजी असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तुम्ही अंडी याच्यामध्ये जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा अंडी 5 ते 6 दिवसापर्यंतची तुम्ही घेऊ शकता. शिळी अंडी आपल्याला इथे नाही वापरायचे. त्याचबरोबर अंडी फक्त ताजीच असणं गरजेचं नाही आहे, तर त्याचबरोबर अंड नर आणि मादाला क्रॉस असलेली असणं गरजेचं आहे. याची निवड करताना जेव्हा आपण मशीनमध्ये किंवा कोंबडी बसवताना जेव्हा पिल्लं काढण्यासाठी वापर करतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक 5 कोंबडीबरोबर एक नर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ती अंडी क्रॉस होऊन येतील आणि तेव्हा त्या अंड्यांमध्ये जीव निर्माण होईल. यासाठी या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय म्हणजे दुसऱ्या अंडी कुठली काढू शकतो का आपण? हो, काढू शकता ना सर. कोंबडीचीच नाही तर कोंबडीच्या व्यतिरिक्त तुम्ही बदकाची सुद्धा पिल्लं याच्यात काढू शकता. बदकाच्या नंतर बटेरची काढू शकतात. बटेरची तुम्हाला कल्पना असेल, बटेर, तित्तर, लावरी, बरीचशी नावं आहेत त्याला. राजहंस करू शकता, टर्की करू शकता, गिनी फॉल करू शकता. भरपूर असं काय आहे जे तुम्ही याच्यात करू शकता. फक्त बॉयलर अंड नाही होणार, जे आपण दुकानातून खायला आणतो ते फक्त होणार नाही, कारण की नर मादा नसल्यामुळे, त्याच्यात नर नसल्यामुळे, तर त्याच्यामुळे आपण ते करू शकत नाही. बाकी प्रत्येक प्रकारचे अंडी ठेवून तुम्ही याच्यामध्ये अंडी उभू शकता, पिल्लं काढू शकता. किती तासानंतर फिरतात म्हणजे काय त्याचं काय? अंडी जी आहेत ना ते आपल्याला हाताने घोळायची गरज नाही आहे. प्रत्येक दोन तासाला 2च मिनिटासाठी फक्त, म्हणजे प्रत्येक 2 तासानंतर 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक अंडी फिरणार आहे. आपल्याला तिथे काहीही करायची गरज नसते. अंडी कशी फिरतात ते मी तुम्हाला दाखवतो. मॅन्युअली तुम्हाला इथे मी करून दाखवतोय. जेव्हा आपण चेक करायचं असेल समजा की आपल्याला अंडी कशी फिरतात किंवा आपण कनेक्शन लावल्यानंतर ते व्यवस्थित लागलेत का, तर हे वरतून 2 नंबरचं बटन जे आहे ते दाबून ठेवायचं आणि तुम्ही इथे हळूहळू, समजा मी एक ट्रे तुम्हाला बाहेर काढून दाखवतो. इथे तुम्ही पाहू शकता की जाळी आपली खालची जी आहे ती कशा पद्धतीने रोटेशन होते, हळूहळूपणे होते एकदम. आणि प्रत्येक ट्रेला तुम्ही जर नजर टाकली तर हळूहळू एक ट्रे तुमचा रोटेशन व्हायचं काम चालू आहे. ठीक आहे, येते तुमच्या लक्षात? तर आणि सर्वात खाली जो आहे तो आपला फॉगर आहे. हा सुद्धा ऑटोमॅटिक चालू आणि ऑटोमॅटिक बंद होणार. म्हणजे तुमची ह्युमिडिटी जेव्हा डाऊन होईल, कमी होईल, त्यावेळेस तो ऑटोमॅटिक चालू होईल. पाहिजे तेवढी ह्युमिडिटी त्याला मिळाल्यानंतर तो ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल. तर हे पूर्ण फंक्शन जे आहेत ते ऑटोमॅटिक आहेत. आपल्याला तिथे मॅन्युअली काहीही करायची गरज पडत नाही. मला एक प्रश्न आहे की लाईट गेल्यानंतर किती तास इन्क्युबेटर चालू शकतो, याच्यावरती काहीतरी माहिती द्या तुम्ही. समजा लाईट गेली ना तर याच्यामध्ये एक 4 तास 5 तासपर्यंत काही अडचण येत नाही. तेवढ्या वेळ आपली जी अंडी आहेत ती गरम राहतात. फक्त आपल्याला मशीनचा जो दरवाजा आहे तो उघडायचा नाही, कारण की जर तुम्ही दरवाजा उघडला तर आतलं जी गरमी आहे, जे टेम्परेचर आतमध्ये बनलं, जी ह्युमिडिटी, आर्द्रता जी बनलेली आहे ती बाहेर निघून जाईल. तर समजा बाय चान्स आपली लाईट गेली तरी मशीन उघडून अंडी गरम आहेत का हे चेक करू नका. आरामात 4 ते 5 तासपर्यंत अंडी आपली गरम राहतात, काहीच अडचण नाही. सर, आपल्या ह्या मशीनसाठी बल्ब किती वॅटचे लावायचे आणि किती बल्ब लावायचे असतात? 60 वॅटचे आणि 100 वॅटचे, दोघांपैकी कुठलेही वापरू शकता. याच्यामध्ये 2 बल्बचं ऑप्शन आहे. दोन्ही बल्ब लावायचेत. 60चे लावू शकता आणि 100चेही लावू शकता. दिवसभर जर ही मशीन चालवायची म्हणलं तर एक दिवसामध्ये किती युनिट लाईट जळू शकते आपली या मशीनसाठी?
याच्यामध्ये जे आहे टेम्परेचर ऑटोमॅटिक बनत असतं, म्हणजे जे आपले हीटर एलिमेंट आहेत ते ऑटोमॅटिकली बंद आणि चालू होतात, ते सलग 24 तास चालू राहत नाही. त्यामुळे याच्यामध्ये तुमची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती अगदी कमी वापरली जाते. तर याच्यामध्ये फक्त दिवसाला 1 युनिट आपल्याला यूज होणार आहे, याच्यापेक्षा जास्त यूज होत नाही. 1 युनिटमध्येच तुमचं काम होऊन जातं. याचे पाणी किती दिवसानंतर किंवा किती आठवड्यानंतर काय बदलायला लागतं काय? मध्ये आहे ना, दिवसातून एकदा आपल्याला पाणी रिफिल करायचं आहे. जसं हा फॉगर आता पाण्यामध्ये तुम्हाला दिसतोय, तर पाणी जर कमी झालं तर आपल्याला ॲड करणं आहे. दिवसात एकदा उघडा मशीन. पाणी कमी झालं असेल तर पाणी टाकणं गरजेचं आहे. एक 50 ते 70% पाणी याच्यात ठेवायचं. फॉगर जो आहे, जो आपला हा समोर दिसतोय, हा नेहमी पाण्यात बुडलेला असला पाहिजे. याच्यात अजून एक फंक्शन असं आहे की समजा मशीनमध्ये कधी टेम्परेचर वाढलं आपलं, तर याच्यात ओव्हर हिटिंगचा सुद्धा फंक्शन आहे. जे एक्स्ट्राची गरमी असेल तर ती ओव्हर हिटिंग चालू होऊन आपलं एक्झॉस्ट फॅन चालू होऊन एक्स्ट्राची गरमी बाहेर काढते. त्यामुळे तिथेही आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. मशीनमध्ये अंडे ठेवल्यानंतर किती दिवसांनी पिल्लं उभायला चालू होतात आणि त्याच्या पुढे नियोजन काय असतं? आपण याच्यामध्ये जेव्हा कोंबडीची अंडी ठेवू तर कोंबडीची पिल्लं निघण्याला आपल्याला 21 दिवस लागतात. आता आपल्याला याच्यात काय करायचं, जेव्हा पिल्लं निघायला लागली की आपल्याला फक्त काय करायचं की टर्निंग बंद करायचं. आपल्याला पिल्लं 18व्या दिवस पूर्ण झाल्यानंतर 19व्या दिवशीपासून निघायची चालू होतात. 19, 20 आणि 21 3 दिवस पिल्लं निघतात. आपल्याला 3 दिवस जशी जशी पिल्लं निघतील तशी तशी बाहेर काढून घ्यायची आहेत आणि बाहेर काढून ब्रूडिंगला सोडून द्यायची आहेत. आणि जशी जशी पिल्लं निघतात आपल्याला फक्त शेवटचे 3 दिवस, म्हणजे जेव्हा 19व्या दिवशी पिल्लं निघायला लागली की फक्त टर्निंग बंद करायचं आहे. टर्निंगची पिन फक्त काढायची आहे. आता आम्ही हे मशीन 630 अंडे लावण्याचं घेतलेलं आहे. बरं. समजा आम्हाला एक टायमाला 630 अंडे नाही भेटले तर आम्ही ह्या मशीनमध्ये अंडे लावताना मागे पुढे लावले तर जमतात का? तर तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारलेला आहे की समजा एका वेळेस 630 अंडी आपल्याला ताजी उपलब्ध नाही झाली तर काय करायचं. तर नक्कीच तुम्ही तशा पद्धतीने पण मशीन वापरू शकता की समजा आता एका ट्रेला आपली जी अंडी आहेत ही 90 अंडी बसतात. बरोबर. मी जवळून ट्रे दाखवतो तुम्हाला. तर एका ट्रेला आपली 90 अंडी बसतात. असे टोटल 7 ट्रे आहेत याच्यामध्ये. तर तुम्ही काय करू शकता की समजा तुमच्याकडे 200 किंवा 300 अशा पद्धतीनेच अंडी मिळाली, किंवा समजा एका ट्रेला 90 अंडी बसतात तेवढीच अंडी उपलब्ध झाली, तर एक ट्रे आज लावला, 4 दिवसाने पुन्हा 200 अंडे मिळाले, 2 ट्रे 2 त्याच्यानंतर लावले, त्याच्यानंतर पुन्हा 4-5 दिवसाने तुम्हाला पुढची अंडी मिळाली, तर तशा पद्धतीने तुम्ही आरामात याला वापरू शकता. गरजेचं नाही आहे की तुमच्याकडे 630 अंड्यांची मशीन आहे म्हणजे तुम्हाला 630 अंडी ठेवणं गरजेचं आहे. काही गरज नाही. एका ट्रेला 90 अंडी बसतात, तुमच्याकडे तेवढीच उपलब्ध झाली, तुम्ही एक ट्रे लावून मशीन वापरू शकता. काहीच अडचण नाही. फक्त करायचं काय, याच्यामध्ये समजा तुम्ही हा ट्रे 1 तारखेला लावला आहे, त्याच्यानंतर हे 2 ट्रे तुम्ही 5 तारखेला लावले, समजा त्याच्या पुढचे ट्रे तुम्ही 10 तारखेला लावले. आता याचे फक्त दिवस मोजायचे. दिवस कसे मोजायचे की ज्याला 18 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता उद्यापासून पिल्लं निघणार आहेत. या ट्रेची मी 1 तारखेला लावली, 18 दिवस पूर्ण झाले, 19 तारखेला त्याची पिल्लं निघायची चालू झालेत. त्या दिवशी या ट्रेचं कनेक्शन काढून टाकायचं. त्याच्या 5 दिवसाच्या गॅपने तुम्ही हा लावलेला आहे. मग बरोबर त्याच्या 5 दिवसानंतर या 2 ट्रेची पिल्लं तुमची निघायची चालू होणार. त्यावेळेस काय करायचं, ह्या 2 ट्रेची पिना काढायच्या, बाकीच्या पिना चालूच ठेवायच्या, म्हणजे त्यांचं रोटेशन चालू होईल आणि या ट्रेनचं रोटेशन जे आहे तुमचं बंद होऊन जाईल. बरोबर. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही पाठीपुढे अंड ठेवायला काहीही अडचण नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.